विमलेश्वरमध्ये 3:30 ते 4 या दरम्यान आगमन। परिक्रमावासियांच्यासाठी मोबाईल चार्जिंगचे बोर्ड असे लावलेले आहेत। मी श्री हरिभक्तपरायण कल्याण महाराज कासार ओमकार ट्रॅव्हल्स प्रतिवर्षी नर्मदा परिक्रमा आपण या ठिकाणी बसने करत असतो। ज्या लोकांना शक्य होत नाही, महाराजांसारखे जे लोक पायी येतात, पण सगळ्यांना पायी येणं शक्य होत नाही, त्यांच्याकरता आम्ही बसने ही नर्मदा परिक्रमा करत असतो। मग त्याच्यामध्ये त्यांची राहण्याची, जेवणाची, खाण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण करतो। प्रतिवर्षी 1 किंवा 2 नर्मदा परिक्रमा साधारण डिसेंबर आणि फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये साधारण आम्ही ते करत असतो। अतिशय सुंदर प्रकारे व्यवस्था, महाराजांसारखी अनुभवी माणसं आम्हाला प्रत्येक वर्षी वेगवेगळे भेटत असतात आणि आमच्याकडून जेवढी सेवा त्यांची करतात तेवढा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असतो। आणि म्हणून तो त्या भेटीमधला आनंद हा आगळा आणि वेगळा असतो। नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा करण्याचं पुण्य या ठिकाणी प्राप्त होतं आणि आपले जे पूर्वज आहे त्यांनाही त्या गोष्टीचा आनंद, त्यांनाही त्या गोष्टीपासून आपले पूर्वज काहीतरी करतात, आपल्या नावाने काहीतरी ते या ठिकाणी परिक्रमा करतात, अन्नदान करतात, नाव घेतात, त्यांनाही त्या ठिकाणी आनंद होतो आणि ते त्या ठिकाणी सुखी आणि समाधानी राहतात आणि ते आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देत असतात। म्हणून अशी नर्मदा परिक्रमा तिचे सुंदर अनेक प्रकारचे, अनेक राज्यातले, अनेक जिल्ह्यातले, अनेक परिसरातले लोक, त्यातल्या यंदा महाराष्ट्रामधले फार लोक या ठिकाणी पायी नर्मदा परिक्रमा या ठिकाणी करत आहे। त्याच्यामध्ये नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, संभाजीनगर जिल्हा असेल, असे अनेक जिल्ह्यातले लोक या ठिकाणी ही नर्मदा परिक्रमा अतिशय आवडीने प्रतिवर्षी आम्ही बघतो की प्रत्येक वर्षी लोक त्या नर्मदा परिक्रमा वाशीमध्ये या ठिकाणी वाढ होताना दिसत आहे। आणि म्हणून हा नर्मदेमध्ये येणारा जो अनुभव आहे, परिक्रमेमध्ये येणारा जो अनुभव आहे, हा काही वेगळा आणि आगळा असतो आणि त्या अनुभवाची पोचपावती करून महाराजांसारखे स्पेशल मीडियावर या ठिकाणी त्याचा उपयोग करून लोकांना त्याची पुरेपूर या ठिकाणी माहिती आपल्या गावाकडे, परिसराकडे ज्या लोकांना त्याची आवड आहे त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा या ठिकाणी या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न होत आहे की त्यांनी जशी पायी केली तशी आपणही पायी करावी किंवा बसनी या ठिकाणी नर्मदा आल्या आयुष्यामध्ये एकदा तरी करावी, अशा प्रकारची इच्छा या ठिकाणी वाटते। तो आनंद काही वेगळाच आहे। महाराज म्हणतात, नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागतिया गोडा, आलासी आकार आमुचिया चढा, तुका म्हणे बिडा भक्तीची या तुकोबरायांच्या युक्तीप्रमाणे तो आनंदाने काय वेगळा आहे, तो आनंद प्रत्येकाला मिळावा, ही नर्मदा परिक्रमा प्रत्येकाकडून घडावी, अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा बाळगतो, या ठिकाणी थांबतो। नर्मदे हर। हे बघा, सर्व परिक्रमेवासी काही शेकत आहेत तर काही बसले आहेत। अरे क्या करेंगे? खूप अशी थंडी सुटलेली आहे, जसं जसं उजळत आहे तसं थंडी सुटली आहे। हे बघा, अशी प्रभा पडलेली आहे सकाळची आणि परिक्रमावासी अजून पण शेकत आहेत। खूप गर्दी आहे, आता गर्दी वाढत चाललेली आहे। हजारोने लोक आहेत, हजारोने लोक आलेले आहेत, म्हणजे परिक्रमावासी खूप आहेत। खूप जिथं बोट लागते तिथं खूप गर्दी आहे। नर्मदे हर। हे बघा, आता होडी जहाजामध्ये बसलो आहे। हे बघा पब्लिक कशी आहे, पब्लिक बसलेली आहे। आता निघणार आहे। हे काका आहेत, हे कंट्रोल करतात होडीला, तर आपण बघण्याचा पण प्रयत्न करू की कशी कंट्रोल करतात ते। हे कंट्रोलर आहेत सगळे जहाजाचे, टेपची वगैरे पण सोय आहे। इथं त्यांचा आराम करण्याचं ठिकाण आहे बघा। नर्मदे हर।
प्रवेश केला आहे आम्ही. बघा पक्षी कशी मागे येतात जहाजाच्या, त्यामुळं थोडं दिसत नसेल. मी जहाजाच्या कॅबिन मध्ये बसलोय आता. कॅबिन मध्ये बसलो आहे. हा, 1:60 मी बसतो. जहाजाच्या कॅबिन मध्ये एकदम आतमध्ये बसलोय गादीवरती. मायेची कृपा झाली आहे माझ्यावरती. नर्मदे हार. मस्त आनंद घेत आहे मी सागराचा. पूर्ण सागरच आहे बघा. कॅबिन मध्ये बसल्यामुळं बाकीचं व्ह्यू दाखवता येत नाहीये. नर्मदे हार. जसा महासागर मध्ये आम्ही मधोमध आलो होतो. आता लाटा वाढत चाललेल्या आहेत. आनंद घेत आहेत आम्ही. याच्यामध्ये काही MP, काही गुजराती वगैरे सर्व लोक बसलेले आहेत ऑडीमध्ये. बोटीतून उतरल्यानंतर परिक्रमावासी पायी चालताना. नर्मदे हर.